नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तर आजच एमपीएससी कंबाईन ग्रुप सी मेनचा पेपर झालेला आहे। पेपर 1 चा आज आपण अनालिसिस करणार आहोत। तर याच्यासाठी आपले जे मराठीची फॅकल्टी आहेत एक्सपर्ट आहे विजय सर, त्यासोबतच इंग्लिश साठी मार्गदर्शन केलेलं आहे बाळासाहेब बोडके सरांनी। तर या दोघांनी या पेपरसाठी आपल्याला आन्सर की जे आहेत तर ते पाठवलेले आहेत। तर त्यांचं टीईटीचं सेशन होतं त्याच्यामुळे ते आज उपलब्ध नाही आहेत, पण उद्या तुमच्यासाठी ते स्पेशल सेशन जे आहेत तर ते डिटेल अनालिसिस जे आहे घेणार आहे। पण आज आपण फक्त आन्सर जाणून घेऊयात की मलाही माहिती आहे तुम्हाला फक्त आन्सर जाणण्याशी आज मतलब आहे, तुम्हाला काय अनालिसिस आज पाहिजे पण नाही आहे। ठीक आहे, चला तर आज आपण अनालिसिस पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्या या पुस्तकावर काम चालू होतं। खूप मुलांची मागणी होती की सर इंग्रजीमध्ये पीवायक्यूचं पुस्तक काढा। तर आता आपण 22,000 प्रश्नसंच लॉन्च केलेला आहे की ज्याच्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा कंबाईन आरटीएम तसेच इतर एमपीएससी ज्या काही परीक्षा झाल्या असतील तर त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिका आपण इंग्रजीमध्ये विथ त्यांच्या लेटेस्ट आन्सर की जे आहेत तर त्याच्यानुसार हे अपडेट केलेले आहेत। तर त्याच्यासाठी आपलं हे 22,000 द एमपीएससी सक्सेस मास्टर हे पुस्तक जे आहे तर ते आपण लॉन्च केलेले आहे। इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून देखील हे तुम्ही डाउनलोड करू शकता, जे आहे परचेस करू शकता। त्यासोबतच जे आहे तुम्ही जवळच्या बुक स्टोअर मधून हे ऑर्डर करू शकता। तसेच तुम्ही आपल्या टेलिकॉलिंग टीमला जरी कॉल केला तरी ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतीलच। चला तर आपण सर्वात आधी जे आहे तर हे प्रश्नपत्रिकांना डायरेक्टली सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, पेपर 1 जर पाहिला, मुलांच्या जर प्रतिक्रिया पाहिला तर सोपा गेलेला आहे मित्रांनो, बराच मराठीचा तर खूप सोपा गेलेला आहे मुलांना। तर मराठीमध्ये तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल, आणि मराठीमध्ये तुम्हाला जर कमी स्कोर येत असेल तर तुमचं थोडंसं अवघड होऊ शकतं मित्रांनो कट ऑफ मध्ये, कारण की मग तुम्हाला ते पेपर 2 ला तेवढं कव्हर करायला पाहिजे होतं। पेपर 2 ऑलरेडी थोडासा टफ आलेला आहे आणि पेपर 1 चे आता आपण बघूया। चला, खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य आहे? तर याचं उत्तर आहे च छ ज झ हे उत्तर आहे। संयुक्त स्वर कोणते? दोघी प्रश्न सोपे आहेत मित्रांनो, हे ए ए ए ओ। श्रीमंत माणसांना गर्व असतो हे विशेषणाचे नावात रूपांतर करा, याचं उत्तर 3 आहे। वरचे तिन्ही प्रश्न सोपे होते, आपण ते अभ्यासलेले पीवायक्यू मधून पण ते आलेलेच आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यांचं। पुढचं हा पण सिंपल आहे, पीवायक्यू मध्ये ऍज इट इज जसा तसा आलेला आहे बघा। कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्रानुसार चालते, एकदम बरोबर आहे। हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे। ए बी सी हे तिन्ही बरोबर येतील। षष्टी आणि सप्तमीचं अनुक्रमे प्रत्यय सांगायचं हे एकदम सिंपल होतं। हे आपलं पुन्हा पीवायक्यू म्हणू शकता तुम्ही, रिपीट झालेला प्रश्न आहे, सिंपल प्रश्न होता। कोणते क्रियापद शक्य असणारे वाक्य ओळखा? एकदम सिंपल, वाचताच कळत होतं आपल्याला, मला तिखट खावं होती। आणि मी तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीचं पुढे एक रिपीट होतो मित्रांनो, सेम प्रश्न रिपीट होतो पुढे। 6 प्रश्न झाले। 7वा, वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे, याचं होकारार्थी येऊ शकते किंवा विद्यार्थी, हे दोघांपैकी एक याचं उत्तर हे आलं पाहिजे। पुढील पैकी कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे 3, मरावे परी कीर्तिरूपी उरावे। 9 नंबरचं हे राहील, हा 9 नंबरचं दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा। हे पण सिंपल होतं, वाचल्याच कळत होतं। पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते। त्याच्यानंतर हे सिंपल आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण त्या विशेषणाचं श्रीमंतांना गर्व असतो त्याच पद्धतीने करायचं बघा। तरुण माणसांना हिंमत असते, तरुणांना हिंमत असते, बस। अंबुज चा समानार्थी शब्द, तर याचं उत्तर येईल सरोज। प्रसन्नाचं 2 उत्तर येऊ शकतात मित्रांनो, एक खिन्न पण आहे आणि एक निराश पण आहे, आपल्याला ऑप्शन मध्ये जे आहे तर ते दिसतं। पुढे सोक्ष मोक्ष हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात जो आहे तर तो मोडतो? सोक्ष मोक्ष हे आपल्याला ओळखायचं होतं। तर जे सोक्ष मोक्ष हा जो शब्द आहे तर तो अंशाव्यस्त। शुद्ध लेखन ओळखायचं होतं अतिथी, सिंपल प्रश्न होता आपण। वसुंधराचा समानार्थी नसणारा म्हणजे काय? अपोजिट सविता। पिढा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पिढा हा तद्भव शब्द आहे, तद्भव। गरुड या शब्दाला समानार्थी नाही, समानार्थीने येतो विहंगम। कोणता खालीलपैकी देशी शब्द नाही? बघा घमेल 3 नंबरचं, तर तो देशी शब्द नाहीये। राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली होती, तर हे आहे 3 नंबरचं केवल मिश्र वाक्य, 3 नंबरचं मिश्र वाक्य। मी तुम्हाला जे काही सांगतो ते अगोदर तुम्ही नीट समजून घ्या। हे कोणते वाक्य प्रकार आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळते की पुन्हा एकदा मिश्र वाक्य। पुढचा परत सिंपल 21 नंबरचा की समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक या शब्द समूहासाठी एक शब्द होता, काय म्हणजे ते समाजकंटक। वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो म्हणजे काय? तो हजर जबाबी आहे, हजर जबाबी आहे। पुढील पैकी सामासिक शब्द कोणता? तर याचं उत्तर येईल वनभोजन। वनभोजन हा सामासिक शब्द आपल्याला पाहायला मिळतो।
पुढे पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणता आहे? सिद्ध शब्द आहे यश. पुढचा 25 अभिभाषण हा कोणता शब्द आहे? तर हा उपसर्ग साधित जे आहे तर तो शब्द आपल्याला पाहायला मिळतो. 26 पुन्हा बघा 36 आकडा म्हणजे काय की विरुद्ध मत असते, म्हणजे ए च 2 बघा, ए च 2 या ठिकाणी पण आहे, इथं पण आहे. दुष्काळात 13वाचा महिना म्हणजे काय? संकटात भर पडणे. म्हणजे काय? बी च 4 म्हणजे काय? 2 नंबरचं याचं उत्तर जे आहे तर ते येतं. खालील म्हणींचा अचूक अर्थ सांगा. भित्या पाठी ब्रह्म राक्षस. ऑलरेडी घाबरतो परत राक्षस लागला म्हणजे काय की भित्र्या माणसावर संकटे कोसळतात. 2 नंबरचं उत्तर. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ कोणता तो सांगा. तो म्हणजे काय? 1 नंबरचा उतावीळपणा दाखवणे. म्हणी आणि त्यांचे अर्थ बघा. पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय? पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. दाम करी काम म्हणजे काय? पैशाने सर्व कामं साध्य होतात. म्हणजे अच 3. अरे एकाच याच्यावरून उत्तर निघत होतं आपलं. ठीक आहे. उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये म्हणजे काय? भटाला दिली ओसरी, भट आता हातपाय पसरी. साठे लोटे या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा होता तर तो होता अंशाभ्यस्त प्रकार. वाक्याचा प्रकार ओळखा. नद्यांना प्रचंड पूर आला. नद्यांना प्रचंड पूर आला. तर हे जे आहे तर ते विधानार्थी वाक्य होते. पुढचं विधानार्थी वाक्य कोणतं ते ओळखायचं होतं. तर याचं उत्तर आहे वादळामुळे फार विनाश जो आहे तर तो झाला. 34 मिश्र वाक्य कोणते? मिश्र वाक्य आपल्याला जे आहे तर ते ओळखायचं होतं. तर याचं उत्तर 1 नंबरचं आहे. राजाने गनिमी कावा करायचे ठरवले आणि तेव्हाच खानाचा पराभव जो आहे तर तो निश्चित झाला. हे 1 नंबरचं उत्तर. प्रत्यय साधित शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर 1 नंबरचं आहे वाढपी. पुढे हा एक उतारा दिलेला होता. तर याच्यामध्ये बघा कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा त्यांच्या घरात सुबत्ता असते परंतु मानसिक दारिद्र्य असते. 1 नंबरचं. फक्त 3 नंबरचं आहे फक्त अ बरोबर. मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे? तर तो आत्मानंदांशी जोडलेला आहे म्हणजे 1 नंबरचं फक्त ब बरोबर. जीवनमुक्त आनंदाचा संबंध दिवाळीशी हा का जोडलेला आपल्याला इथं दिसतो? तर याचं जे उत्तर आहे तर आहे 3. प्रस्तुत उत्तराचे सार जे आहे तर तो काय आहे? तर इथं ब दिवाळीचा सण. मानसिक दारिद्र्य असेल तर कोणत्या गोष्टीला अर्थ उरत नाही? तर 2 नंबरचं श्रीमंतीला अर्थ उरत नाही. पुढचा एकदम सिंपल बघितला सॉल्व्ह होता की अरे रे आणि कडे हे कोणत्या प्रकारच्या वेळेचे उदाहरण आहे? बघा अरे रे वरून लगेच आपल्याला आलं पाहिजे लक्षात की केवळ प्रयोगी म्हणजे हे 2 नंबरचं उत्तर होतं याचं. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर याचं उत्तर स्वल्प विराम आहे. पुढील बरोबर असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा होता. तर 43 नंबर केवळ सी, ए आणि बी चूक आहे. आजारानंतर आता खेळवते बाय बघा हे काय आहे? तर हे शक्ती क्रियापद आहे. विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात हे कोणत्या प्रकारचं विशेषण प्रकार आहे? हे गुणविशेषण आहे. पुढे 46 आपल्याला 1 नंबरचं आहुती देणे म्हणजे काय? सर्वस्व अर्पण करणे. ओढ लागणे म्हणजे काय? आतुरता वाढवणे. औषधाला नसणे म्हणजे काय? मुळीच नसणे. अग्निदिव्य करणे म्हणजे काय? मोठा त्याग करणे. हे आपल्याला बघायला मिळतं. वाखा ननी करणे याचं उत्तर आहे ए. फक्त ए बरोबर आहे. अंगाची लई होणे म्हणजे काय? रागाने बेफाम होणे. उभारा करणे म्हणजे काय? पळून जाणे. आणि शेवटचं कोणतं आहे मित्रांनो? पुन्हा वाक्य प्रचार आहे. सुपारी देणे म्हणजे काय? आमंत्रण देणे. अ च 4 एका त्याच्यात उत्तर निघालं आपलं लगेच. तरी अशा पद्धतीने मराठीची जे आहेत तर ते बघितलेले. आणि तुम्हाला देखील मराठीमध्ये किती स्कोर येतो ना तर ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा की 50 पैकी तुमचे किती बरोबर जे आहेत तर ते येत आहे. ओके. चला तर आता आपण पुढचे इंग्रजीचे पाहूया. चूज द सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. ऍट अ टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डोंट हॅव द मॅलिस टुवर्ड्स माय कलिग्स म्हणजे काय? हा उत्तर येतं बघा. लव्ह, डिवोशन, अफेक्शन. हे लगेच कळतं की हे सारखं काहीतरी दिसतंय म्हणजे कोणता तरी वेगळा याच्यातला असेल. द इडियम रेड टेप म्हणजे काय असतं माहिती का? रेड टेप म्हणजे काय? ओव्हर युज ऑफ रूल फॉर्मॅलिटीज इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? सी 3 नंबरचं उत्तर याचं बरोबर येतं. कोणता वर्ड हा रिप्लेस करतो फ्रेजला म्हणजे रिप्लेसेस? विच वर्ड रिप्लेसेस फ्रेज म्हणजे वन हू हेट्स द वुमन त्यांना काय म्हणतात? मिसोजिनिस्ट म्हणतात. तर 3 नंबरचं याचं उत्तर येतं. हे थोडंसं फिरून टाकलेलं होतं बरं का मध्ये त्यांनी. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम ऑफ व्हाईट एलिफंट म्हणजे काय? पांढरा हत्ती. याचं उत्तर बी आणि सी म्हणजे 2 नंबरचं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ऍट अ स्टँड स्टील काय होतं याचं बघा. इव्हन आफ्टर 3 मीटिंग्स द नेगोशिएशन आर ऍट अ स्टँड स्टील म्हणजे काय?
खूप सारे निगोशिएशन झाले तरी होत नाही, म्हणजे काय पूर्णत्वास येत नाही आहे. मग फायनलाइज काढून टाकेल, अप टू मार्क काढून टाकेल, हे काढून टाकेल, बी येईल माझं, अनेबल टू गो. 3 नंबरचं उत्तर. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स पीपल हॅव सीन वॉल्व्स इन द स्ट्रीट. तर हे बघा बिन फक्त लावायचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस साठी, बिन बघायचं. बघा इथं बिन आलेलं हे येऊ शकतं. 2 आणि 3 मध्ये हे 3 नंबरचं उत्तर येतं याच. 57 आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स जे आहे तर ते आपल्याला इथं बघायचं जे होतं. ठीक आहे, याचं जे उत्तर येतं ते 2 नंबरचं आहे. ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. पुढे 58 नंबरचं होतं. तर याचा हा जो शब्द आहे युबिक्विटस, तर हा आहे बिंग प्रेझेंट इन एव्हरीवेअर. हा पीवायक्यू मित्रांनो, पीवायक्यू रिपीट झालेला आहे मित्रांनो. याच्या आधी पण हा विचारला गेलेला आहे एकदा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. तर याचं उत्तर आहे बी. हे बी होतं. तर हे एक मध्ये आलेले म्हणजे एक उत्तर आहे. त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंटचं नाऊन कोणता सफिक्स जोडल्यावर नाऊन होणार आहे, तर ते बघा डिसइन्फेक्टंट ANT, म्हणजे याचं उत्तर 2 नंबरचं आहे. द पेशंट हॅड टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर याचा काय मिनिंग असणार आहे की पास अ क्रिटिकल पॉईंट. त्याने क्रिटिकल पॉईंट आता हा पास केलेला आहे. त्याच्यानंतर करेक्ट स्पेल्ड वर्ड ओळखायचं होता, सिंपल होतं बघा. हा डबल टी वाला गेला, हे 2 उरले. शेवटचा पाहायचा होता सुपरवायझर, YOO. हा 1 नंबरचं उत्तर याचं लगेच. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट ऑफ द फॉलोइंग. लीड म्हणजे काय असतं बघा, मेटल, आणि लीड म्हणजे डॉग्स लीड, म्हणजे हे होमोफोन्स आपल्याला पाहायला मिळतात. डी कुठे 2 नंबरच्या याच्यात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. बघा द प्लांट ग्रोविंग इन द डेझर्ट कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर, म्हणजे ते जगतायत विदाउट वॉटर, जगतायत म्हणजे काय सर्व्हाइव्ह करतायत. बी कोण आहे, बी 2 नंबरचं. रॉंगली स्पेल्ड, तर हे 3 नंबरचं याचं उत्तर आहे. सफिक्स ओळखायला लावायचा होता, डेव्हलप याच्यावर लावायचा होता, तर तो डेव्हलपमेंट, सी 2 नंबरचं येईल याचं फक्त. रिलक्टंटचा आपल्याला अपोजिट वर्ड ओळखायचा होता. रिलक्टंट आहे, थोडा घाबरतो, काम करत नाही व, तर तो इन्थुएझिक अँड कीन, म्हणजे सी आणि डी हे बोथ उत्तर येईल याचं. त्याच्यानंतर अवर स्कूल डॅश डॅश रायव्हल्स इझिली. आम्ही आमच्या स्कूलने रायव्हल्सला काय केलं, इझिली हरवलं, बीट केलं. BAET बीट. 3 नंबरच. 7 करेक्टली स्पेल्ड, हे 1 नंबरचं येईल याचं. ए कुठे आहे, इथंच आहे. त्याच्यानंतर अडुलेट काय आहे, तर हे याचं उत्तर येईल फ्लॅटर. त्याच्यानंतर द डिसिजन हॅज बॅफल द कास्ट अँड क्रू ऑफ द फिल्म. याचा अपोजिट ओळखायचा होता, तर याचा क्लिअर येईल की त्यांना क्लिअर झालं बा. WH क्वेश्चन लावायचा होता की डॅश डॅश मोबाईल इज दिस. हा कोणाचा मोबाईल आहे, हुज मोबाईल इज दिस. पुढचं आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस कोणता याच्यातलं, तर ते आपल्याला इथे ओळखायचं होतं. तर याचं जे उत्तर आहे तर ते पुन्हा 3 नंबरचं येतं, ए आणि डी. WH क्वेश्चन इनडायरेक्ट नरेशनचं विचारलेलं होतं आपल्याला. याचं उत्तर 2 येतं, बी आणि डी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर चेंज द फॉलोइंग इनटू द सुपरलेटिव्ह डिग्री. बघा बेटर आहे, बेटरचं काय बेस्ट येईल. बेस्ट कुठे एकाच ठिकाणी, सी आलं उत्तर 3 नंबरचं. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. कोणी केलेले करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन, कोणत्या वाक्यात झालेलं आहे. 76चं उत्तर आहे सी 3 नंबरचं. बघा ऑन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस आलेले, बिन कुठं बघायला मिळतो बघा, बिन 4 नंबरचं आलं उत्तर. सोपं प्रश्न होते मित्रांनो हे. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द प्रिपोजिशन अंडरलाईन इन द सेंटेन्स. बघा फॉर याचा विचारलं होतं, तर तो ऑल थ्रू आहे, बी 1 नंबरचं. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल, म्हणजे इन्स्पेक्टेड याच्यावरून आपल्याला मूड ओळखायचा होता, तर याचं उत्तर आहे ओनली सी इंडिकेटिव्ह. 80 करेक्ट पंक्च्युएटेड कोणतं जे आहे तर ते केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ए पहिलंच जे आहे तर ते करेक्ट पंक्च्युएटेड केलेलं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला ओळखायचं होतं, तर याच्यामध्ये फक्त डी जे आहे तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतं. पुढचं द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. आता बघा द बॉय हु स्टोल म्हणजे बॉय विषयी माहिती देते काय, तो काहीतरी द बॉय हु स्टोल द वॉच, ज्याने वॉच चोरी केली, म्हणजे हे काय आहे ऍडव्हर्बियल आहे. सी कुठे आहे, सी 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर इथं काही शब्द दिलेले होते, त्यांचं व्यवस्थित अरेंज करायचं होतं, तर हे येईल 3 सी बरोबर आहे. तर हे 4 मध्ये दिलेलं आहे, हे फिरवलेलं होतं बरं का, की हे आपल्याला जास्त जड जाऊ शकतं मित्रांनो. यू मे डू इट वेन यू प्लीज, तर याचं उत्तर जे आहे तर ते ए येतं.
1 नंबरच. त्याच्यानंतर 85 याचं उत्तर जे आहे तर ते सी येतं, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. पुढचा पॅसेज आहे. पॅसेज आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतो. बघा पॅसेजचे उत्तर पाहूया. पहिलं 86 याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव्ह. त्याच्यानंतर 87 मध्ये काय, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन फॉर अ इन्स्टेंट ऑफ अ स्टुडंट इज व्हेरी इसेन्शियल बिकॉज ए. त्याच्यानंतर मेनी यंग पीपल इन इंडिया सक्स्यूम to drugs and criminal activity because B, the nation lacks a properly defined education policy for their fostering. Development of a multi-dimensional intelligence of a youth population implies C number. C उत्तर बरोबर आहे, 4 नंबर येईल. Major portion of the passage has been devoted to the discussion about. हे डिस्कशन कशा संदर्भातली त्यांनी केलेले? C, ते नॅशनल पॉलिसी बद्दल, म्हणजे याचं उत्तर 3 नंबरचं येतं. टू ग्रीस द पाम, ऑलरेडी त्याच्यात तेल राहतं, आणखी परत तेल लावता म्हणजे तुम्ही काय करता, ब्राईब करताय त्याला. 3 नंबरच. क्लिम डाऊन म्हणजे काय माहिती का? क्लिम डाऊन म्हणजे काय, अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन, त्याच्यापासून माघार घेणं थोडस. द साल्ट ऑफ द अर्थ, ते विचारलं होतं की साल्ट ऑफ द अर्थ काय आहे, तर याचं उत्तर बी आणि सी येतं. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह मूड कोणता आहे, तर ते विचारलेलं होतं, तर याचं उत्तर आहे सब्जेक्टिव्ह मूडचं 2 नंबर, बी आणि सी. आपल्याला हा सब्जेक्टिव्ह मूड इथं पाहायला मिळतो. 95 प्रोनाउन इच इन द फॉलोइंग काय आहे, इच शुड लव हिज ओन कंट्री, तर तो काय आपल्याला पाहायला मिळतो, सी ओनली, तो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. आय विश माय ब्रदर हॅड बीन देअर, म्हणजे हे वाक्य कशा काय 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 सिच्युएशन दाखवतं, तर याचं उत्तर आहे ए, ही अनरियल सिच्युएशन दाखवतं की माझी भाऊ पाहिजे होता पण तो नाही येऊ शकत, हे अनरियल आहे. ओके. त्याच्यानंतर सेल्डम, ऑलवेज, नेव्हर हे काय दाखवतात नेमके, हे दाखवतात सी, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी दाखवतात. 98चं दिस इज माय बुक आणि दिस बुक इज माइन, तर हे दोघांचा आपल्याला क्रम ओळखायचा होता, तो काय होता बघा. पहिल्या याच्यात ते आहे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि दुसऱ्या याच्यात आहे ते पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणून आलेलं आहे ते. पुढचं एरर आपल्याला ओळखायचं होता की याच्यामध्ये एरर जो आहे तो कुठे आहे, तर याचं उत्तर आहे सी. सी मध्ये आपल्याला एरर जो आहे तो पाहायला मिळतो. आणि शेवटचा प्रश्न आहे टू कूल वन्स हिल म्हणजे काय, टू रिमेन इन अ कम्फर्टेबल वेट ऑर केप्ट वेटिंग. टू कूल वन्स हिल 4 नंबरचं, वेट ऑर बी केप्ट क्वाइट. तर अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते पाहिलेले आहेत मित्रांनो. तर अशाच पद्धतीने लवकरच पेपर 2 चं डिस्कशन देखील चॅनलवर उपलब्ध होणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. आणि एमपीएससी सक्सेस मास्टर 22,000 प्रश्नसंच तुमच्या मित्रांना देखील याबाबत जे आहे तर तुम्ही नक्की कल्पना द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. चला तर आता आपण पुढचे इंग्रजीचे पाहूया. चूज द सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. ऍट अ टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डोंट हॅव द मॅलिस टुवर्ड्स माय कलिग्स म्हणजे काय, हा उत्तर येतं बघा. लव्ह, डिवोशन, अफेक्शन, हे लगेच कळतं की हे सारखं सारखं काहीतरी दिसतंय, म्हणजे कोणता तरी वेगळा याच्यातला असेल. द इडियम रेड टेप म्हणजे काय असतं माहिती का, रेड टेप म्हणजे काय, ओव्हर यूज ऑफ रूल फॉर्मॅलिटीज इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, सी 3 नंबरचं उत्तर याचं बरोबर येतं. कोणता वर्ड हा रिप्लेस करतो फ्रेजला, म्हणजे रिप्लेसेस, विच वर्ड रिप्लेसेस फ्रेज म्हणजे वन हू हेट्स द वुमन, त्यांना काय म्हणतात, मिसोजिनिस्ट म्हणतात, तर 3 नंबरचं याचं उत्तर येतं. हे थोडंसं फिरून टाकलेलं होतं बरं का मध्ये मध्ये त्यांनी. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम ऑफ व्हाईट एलिफंट म्हणजे काय, पांढरा हत्ती, याचं उत्तर बी आणि सी म्हणजे 2 नंबरचं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ऍट अ स्टँड स्टील काय होतं याचं बघा, इव्हन आफ्टर 3 मीटिंग्स द नेगोशिएशन आर ऍट अ स्टँड स्टील म्हणजे काय, खूप सारे नेगोशिएशन झाले तरी होत नाही म्हणजे काय, पूर्णत्वास येत नाही आहे. मग फायनलाइज काढून टाकेल, अप टू मार्क काढून टाकेल, हे काढून टाकेल, बी येईल माझं, अनेबल टू गो 3 नंबरचं उत्तर. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स, पीपल हॅव सीन वॉल्व्स इन द स्ट्रीट, तर हे बघा बिन फक्त लावायचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस साठी, बिन बघायचं बघा, इथं बिन आलेलं हे येऊ शकतं. 2 आणि 3 मध्ये हे 3 नंबरचं उत्तर येतं याच. 57 आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स जे आहे तर ते आपल्याला इथं बघायचं जे होतं, ठीक आहे. याचं जे उत्तर येतं ते 2 नंबरचं आहे. ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. पुढे 58 नंबरचं होतं, तर याचा हा जो शब्द आहे
युबिक्विटस, तर हा आहे बिंग प्रेझेंट इन एव्हरीवेअर. हा पीवायक्यू मित्रांनो, पीवायक्यू रिपीट झालेला आहे मित्रांनो, याच्या आधी पण हा विचारला गेलेला आहे एकदा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी, तर याचं उत्तर आहे बी. हे बी होतं, तर हे एक मध्ये आलेले म्हणजे एक उत्तर आहे. त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंटचं नाऊन कोणता सफिक्स जोडल्यावर नाऊन होणार आहे, तर ते बघा डिसइन्फेक्टंट ANT, म्हणजे याचं उत्तर 2 नंबरचं आहे. द पेशंट हॅड टर्न द कॉर्नर, टर्न द कॉर्नर याचा काय मिनिंग असणार आहे की पास अ क्रिटिकल पॉईंट, त्याने क्रिटिकल पॉईंट आता हा पास केलेला आहे. त्याच्यानंतर करेक्ट स्पेल्ड वर्ड ओळखायचं होता, सिंपल होतं बघा, हा डबल टी वाला गेला, हे 2 उरले. शेवटचा पाहायचा होता सुपरवायझर, YOO, हा 1 नंबरचं उत्तर याचं लगेच. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट ऑफ द फॉलोइंग. लीड म्हणजे काय असतं बघा, मेटल, आणि लीड म्हणजे डॉग्स लीड, म्हणजे हे होमोफोन्स आपल्याला पाहायला मिळतात. डी कुठे 2 नंबरच्या याच्यात. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. बघा, द प्लांट ग्रोविंग इन द डेझर्ट कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर, म्हणजे ते जगतायत, विदाउट वॉटर जगतायत, म्हणजे काय सर्वाईव्ह करतायत. बी कोण आहे, बी 2 नंबरचं. रॉंगली स्पेल्ड, तर हे 3 नंबरचं याचं उत्तर आहे. सफिक्स ओळखायला लावायचा होता, डेव्हलप याच्यावर लावायचा होता, तर तो डेव्हलपमेंट, सी 2 नंबरचं येईल याचं फक्त. रिलक्टंटचा आपल्याला अपोजिट वर्ड ओळखायचा होता. रिलक्टंट आहे, थोडा घाबरतो, काम करत नाही व, तर तो इन्थुएझिक अँड कीन, म्हणजे सी आणि डी हे बोथ उत्तर येईल याचं. त्याच्यानंतर अवर स्कूल डॅश डॅश रायव्हल्स इझिली, आम्ही आमच्या स्कूलने रायव्हल्सला काय केलं, इझिली हरवलं, बीट केलं. BAET, बीट. 3 नंबरच. 7 करेक्टली स्पेल्ड, हे 1 नंबरचं येईल याचं. ए कुठे आहे, इथंच आहे. त्याच्यानंतर अडुलेट काय आहे, तर हे याचं उत्तर येईल फ्लॅटर. त्याच्यानंतर द डिसिजन हॅज बॅफल द कास्ट अँड क्रू ऑफ द फिल्म, याचा अपोजिट ओळखायचा होता, तर याचा क्लिअर येईल की त्यांना क्लिअर झालं बा. WH क्वेश्चन लावायचा होता की डॅश डॅश मोबाईल इज दिस, हा कोणाचा मोबाईल आहे, हुज मोबाईल इज दिस. पुढचं आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस कोणता याच्यातलं, तर ते आपल्याला इथे ओळखायचं होतं. तर याचं जे उत्तर आहे तर ते पुन्हा 3 नंबरचं येतं, ए आणि डी. WH क्वेश्चन इनडायरेक्ट नरेशनचं विचारलेलं होतं आपल्याला, याचं उत्तर 2 येतं, बी आणि डी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर चेंज द फॉलोइंग इनटू द सुपरलेटिव्ह डिग्री. बघा, बेटर आहे, बेटरचं काय, बेस्ट, बेस्ट कुठे एकाच ठिकाणी, सी आलं उत्तर 3 नंबरचं. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन, कोणी केलेले करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन, कोणत्या वाक्यात झालेलं आहे, 76चं उत्तर आहे सी 3 नंबरचं. बघा, ऑन आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस आलेले, बिन कुठं बघायला मिळतो बघा, बिन 4 नंबरचं आलं उत्तर. सोपं प्रश्न होते मित्रांनो हे. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द प्रिपोजिशन अंडरलाईन इन द सेंटेन्स. बघा, फॉर याचा विचारलं होतं, तर तो ऑल थ्रू आहे, बी 1 नंबरचं. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल, म्हणजे इन्स्पेक्टेड याच्यावरून आपल्याला मूड ओळखायचा होता, तर याचं उत्तर आहे ओनली सी, इंडिकेटिव्ह. 80 करेक्ट पंक्च्युएटेड कोणतं जे आहे तर ते केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ए, पहिलंच जे आहे तर ते करेक्ट पंक्च्युएटेड केलेलं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला ओळखायचं होतं, तर याच्यामध्ये फक्त डी जे आहे तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतं. पुढचं द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. आता बघा, द बॉय हु स्टोल म्हणजे बॉय विषयी माहिती देते काय, तो काहीतरी द बॉय हु स्टोल द वॉच, ज्याने वॉच चोरी केली, म्हणजे हे काय आहे, ऍडव्हर्बियल आहे. सी कुठे आहे, सी 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर इथं काही शब्द दिलेले होते, त्यांचं व्यवस्थित अरेंज करायचं होतं, तर हे येईल 3, सी बरोबर आहे. तर हे 4 मध्ये दिलेलं आहे, हे फिरवलेलं होतं बरं का, की हे आपल्याला जास्त जड जाऊ शकतं मित्रांनो. यू मे डू इट वेन यू प्लीज, तर याचं उत्तर जे आहे तर ते ए येतं, 1 नंबरचं. त्याच्यानंतर 85 याचं उत्तर जे आहे तर ते सी येतं, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. पुढचा पॅसेज आहे, पॅसेज आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतो. बघा, पॅसेजचे उत्तर पाहूया. पहिलं 86 याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. त्याच्यानंतर 87 मध्ये काय, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन फॉर अ इन्स्टेंट ऑफ अ स्टुडंट इज व्हेरी इसेन्शियल बिकॉज ए. त्याच्यानंतर मेनी यंग पीपल इन इंडिया सक्स्यूम टू ड्रग्स अँड क्रिमिनल ऍक्टिव्हिटी बिकॉज बी the nation lacks a properly defined education policy for their fostering.
डेव्हलपमेंट ऑफ अ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ अ युथ पॉप्युलेशन इम्प्लाइज सी नंबरचं सी उत्तर बरोबर आहे 4 नंबर येईल. मेजर पोर्शन ऑफ द पॅसेज हॅज बीन डिवोटेड टू द डिस्कशन अबाउट हे डिस्कशन कशा संदर्भातली त्यांनी केलेले सी ते नॅशनल पॉलिसी बद्दल म्हणजे याचं उत्तर 3 नंबरचं येतं. टू ग्रीस द पाम ऑलरेडी त्याच्यात तेल राहतं आणखी परत तेल लावता म्हणजे तुम्ही काय करता ब्राईब करताय त्याला 3 नंबरचं. क्लीम डाऊन म्हणजे काय माहिती का क्लीम डाऊन म्हणजे काय अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन त्याच्यापासून माघार घेणं थोडस. द साल्ट ऑफ द अर्थ ते विचारलं होतं की साल्ट ऑफ द अर्थ काय आहे तर याचं उत्तर बी आणि सी येतं. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह मूड कोणता आहे तर ते विचारलेलं होतं तर याचं उत्तर आहे सब्जेक्टिव्ह मूडचं 2 नंबर बी आणि सी आपल्याला हा सब्जेक्टिव्ह मूड इथं पाहायला मिळतो. 95 प्रोनाउन इच इन द फॉलोइंग काय आहे इच शुड लव हिज ओन कंट्री तर तो काय आपल्याला पाहायला मिळतो सी ओनली तो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. आय विश माय ब्रदर हॅड बीन देअर म्हणजे हे वाक्य कशा काय 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 सिच्युएशन दाखवतं तर याचं उत्तर आहे ए ही अनरियल सिच्युएशन दाखवतं की माझी भाऊ पाहिजे होता पण तो नाही येऊ शकत हे अनरियल आहे. ओके. त्याच्यानंतर सेल्डम ऑलवेज नेव्हर हे काय दाखवतात नेमके हे दाखवतात सी ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी दाखवतात. 98चं दिस इज माय बुक आणि दिस बुक इज माइन तर हे दोघांचा आपल्याला क्रम ओळखायचा होता तो काय होता बघा पहिल्या ह्याच्यात ते आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे ते पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणून आलेलं आहे. ते पुढचं एरर आपल्याला ओळखायचं होता की याच्यामध्ये एरर जो आहे तर तो कुठे आहे तर याचं उत्तर आहे सी सी मध्ये आपल्याला एरर जो आहे तर तो पाहायला मिळतो. आणि शेवटचा प्रश्न आहे टू कूल वन्स हिल म्हणजे काय टू रिमेन इन अ कम्फर्टेबल वेट ऑर केप्ट वेटिंग. टू कूल वन्स हिल 4 नंबरचं वेट ऑर बी केप्ट क्वाइट तर अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते पाहिलेले आहेत मित्रांनो. तर अशाच पद्धतीने लवकरच पेपर 2 चं डिस्कशन देखील चॅनलवर उपलब्ध होणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. आणि एमपीएससी सक्सेस मास्टर 22,000 प्रश्नसंच तुमच्या मित्रांना देखील याबाबत जे आहे तर तुम्ही नक्की कल्पना द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद.